नारायण आबा सुद्धा या ठिकाणी नारायण आबा अर्ज भरण्यासाठी आणि बाबासाहेब देशमुख सुद्धा आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा आहे. काय वाटतं? निवडणूक बिनविरोध करण्याचा निश्चितपणे प्रयत्न होईल आणि नारायण आबा हे मूळचे शिवसेनेचेच आहेत आणि सध्या महायुतीबरोबर प्रत्येक ठिकाणी ते मिळून काम करत आहेत. काँग्रेसला काय आव्हान असणार आहे? म्हणजे विशेषतः प्रणजित शिंदेंना जे नेतृत्व करत आहेत जिल्ह्याचं काँग्रेसचं, त्यांना काय आव्हान असणार बिनविरोधसाठी? आपण त्यांना विनंती करतो या ठिकाणी अर्ज काढण्याच्या संदर्भानं कुणालाही विनंती करायची नाही असं आत्ता पालकमंत्र्यांच्या समोर ठरलेलं आहे. त्यामुळं आम्ही कुणालाही अर्ज काढा म्हणून विनंती करणार नाही. आम्ही मजबूतपणानं निवडणूक लढवणार. पण पालकमंत्री स्वतः म्हणतात की मी सर्वांना विनंती करतो, विरोधकांना विनंती करतो की त्यांनी बिनविरोध करावे आणि इतिहास एक परंपरा जी आहे सोलापूरमध्ये ती निर्माण करावी, इतिहास निर्माण करावा. आजच बिनविरोध करायचं ठरलं तर बरेच प्रश्न येतील, ज्या त्यावेळी बघू. आपल्या पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. ते अर्ज माघार घेतील का रमेश बारसकर म्हणूनचे? त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेनेचा. 100% पाठीमागे येतील. 17 पैकी आपल्याला 4 विधान परिषदेच्या जागा मिळालेल्या आहेत. मोठा भाऊ भाजप दिसतो. आता राज्याच्या ह्याच्यात मोठा भाव भाजप आहेच ना, ती वास्तवता आहे ना, आपण स्वीकारली पाहिजे. 2 नंबरला आम्ही आहोत, 3 नंबरला राष्ट्रवादी आहे. आणि